धापा टाकत काव्या खोलीत आली. दार ओलांडताच तिने एक खोल श्वास घेतला. स्वतःला सावरलं. तिच्या कपाळावर घामाच्या थेंबांनी जागा घेतली होती. तेवढ्यात रुद्र अनपेक्षितपणे मागे वळला. त्याची नजर थेट काव्यावर स्थिरावली. लीलाही क्षणभर थबकली. काव्याने नुकतंच जे म्हटलं होतं, मी प्रयत्न करू शकते, त्याला अर्थ कुणालाच कळला नव्हता. रुद्र थंड आवाजात म्हणाला, तू इथे काय करतेस? काव्या थोडे सावरून म्हणाली, मी योगायोगाने इथून जात होते. इथे काहीतरी गडबड झाली असं ऐकलं म्हणून पाहायला आले. आणि ऐकलं की पेशंटला मेंदूतील रक्तस्राव झाला आहे. बरोबर, योगायोगाने? कोण विश्वास ठेवणार होता? रुद्रने थेट दाराकडे बोट दाखवलं. तू जाऊ शकतेस. काव्या लगेच पुढे सरसावली. मी खरंच मदत करू शकते. मला मेंदूतील रक्तस्रावाचं उपचार ज्ञान आहे. मागून मनोहर पाटील उपहासाने हसला. काय? कम्प्युटरने डोकं फोडून इलाज करणार का? तू आर्किटेक्ट आहेस. काही जादू मंत्र करून म्हाताऱ्याला उठवणार आहेस का? लीला भानावर आली आणि घाईघाईने म्हणाली, रुद्र, माझ्यावर विश्वास ठेवा. मी करू शकते. भारतीय पारंपरिक औषधोपचार मेंदूतील रक्तस्रावावर परिणामकारक असतात. मनोहर पाटीलचा संयम सुटला. बस, हा वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे? तो वळला. डॉक्टरांना बोलवा. शस्त्रक्रिया सुरू करा. लीलाने काव्याकडे चिडून पाहिलं. हिच्या नसण्याने कदाचित रुद्र मला संधी दिली असती. पण त्याच क्षणी काव्याने आतल्या डॉक्टरांकडे पाहून विचारलं, डॉक्टर, मला ओळखता का? डॉक्टर क्षणभर स्तब्ध झाले. ते वळले. डोळे विस्फारले. काव्याचे डोळे चमकले. मनोहर पाटील डॉक्टरकडे सरसावला. तिला ओळखता? तुम्ही चुकत नाही ना? हे तर आर्किटेक्ट आहे. काव्याने कुणाकडेही न पाहता थेट म्हटलं, मी इथे कशी आले ते महत्त्वाचं नाही. पेशंटची अवस्था गंभीर आहे. तुम्हाला माहीत आहे, मी हे प्रकरण हाताळू शकते. अशा केस मी आधीही सांभाळल्या आहेत. मनोहर पाटील चकित झाला. डॉक्टर, तुम्ही तिला कसे ओळखता? डॉक्टर घाईघाईने म्हणाले, पाटील साहेब, काव्याला वैद्यकाचं ज्ञान आहे. आतला पेशंट वेळ थांबवू शकत नाही. जर शक्य असेल तर तिला प्रयत्न करू द्या. काय? मनोहर पाटील संतापला. तिला प्रयत्न करू द्यायचा? ती काय करणार आहे? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, शस्त्रक्रिया केली तरी रक्तस्रावाचे ठिकाण खूप लहान आहेत, पण अनेक आहेत. ऑपरेशनमुळे होणारं नुकसान कधीकधी रक्तस्रावापेक्षाही जास्त असतं. जरी पेशंट वाचला तरी गंभीर परिणाम राहतील. म्हणजे तिला हे करू द्यायचं? मनोहर पाटील संतप्त झाला. साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. आता परिस्थिती याहून वाईट होणार नाही. काव्या शांतपणे उभी होती. मनोहर पाटीलने तिच्याकडे खोल नजर टाकली. तेवढ्यात लीला पुढे आली. माझ्यावर का विश्वास ठेवत नाहीत? मी खरी डॉक्टर आहे. मला संधी द्या. ती डॉक्टरांकडे पाहून म्हणाली, मी काय म्हणतोय ते मला कळतंय. आत क्रॅनिओटॉमी चालू आहे. मी पारंपरिक औषधशास्त्र शिकले. ॲक्युपंक्चरने रक्तस्राव नियंत्रणात आणता येतो. मग शस्त्रक्रियेची गरज नाही. डॉक्टर संशयाने पाहत राहिले. तू? मी रुद्रची वैयक्तिक डॉक्टर आहे. मग मी का करू नये? लीलाचा आवाज चढला. सुरुवातीला ती इतकी हट्टी नव्हती. पण काव्यामध्ये पडते हे पाहून काहीही झालं तरी हा पेशंट मला बरा करायचाच हवा. रुद्रने लीलाकडे पाहिलं. थोडा विचार केला. तिला प्रयत्न करू द्या. मग त्याची नजर काव्यावर गेली. काव्या, तू इथे का आलीयस ते मला माहीत आहे. माझ्याकडून मोकळीक मिळवायची आहे तुला. पण हा वेळ श्रेय घेण्याचा नाही. लीलाचं वैद्यकीय कौशल्य चांगलं आहे.
काव्या क्षणभर थांबली. लीला लगेच आत गेली. रुद्रच्या शब्दांनी तिचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. ती आत गेली. काव्य आणि डॉक्टर मागे गेले. पेशंटचं दृश्य पाहून लीलाच्या पायाखालची जमीन सरकली. चेहरा फिकट, रक्तस्रावामुळे विचित्र डाग. इतका वाईट असेल असं वाटलंच नव्हतं. तिने स्वतःला सावरलं. मी करू शकते. रुद्र माझ्यावर इतका विश्वास ठेवतो. मी एकदाच प्रयत्न करून त्याचा आजार बरा केला होता. तिने खोल श्वास घेतला. ॲक्युपंक्चरची सुई उचलली. डोक्यावर बिंदू शोधू लागली. काव्य बाजूला शांत उभी होती. तिचा हात स्थिर आहे. खरंच जमेल का तिला? पहिली सुई टोचली आणि पेशंटच्या नाकातून रक्त वाहू लागलं. लीला घाबरली. हे काय? सुई बरोबरच टोचली होती. मग रक्त काय येतंय? काव्य क्षणभर पाहत राहिली आणि अचानक म्हणाली, सुई चुकीच्या ठिकाणी आहे. थोडी चुकली. लीला संतापली. तुला काहीच कळत नाही. तुला कोणी आत येऊ दिलं? तू फक्त अडथळा आणतेस बस. डॉक्टर जोरात ओरडले. पेशंटचा रक्तदाब खाली जातोय. त्यांनी लीलाला बाजूला ढकललं. तू काय केलंस? बाहेर जा. मग काव्याकडे वळून, मी रेस्क्यू पाहतो. तू ॲक्युपंक्चर सुरू ठेव. काव्याने मान हलवली. तिने सुई हातात घेतली. मला सोडा. तुम्ही सगळे. लीला किंचाळत होते. पण पेशंटचा चेहरा कागदासारखा पांढरा होत चालला होता. लीला हादरली. पाश्चिमात्य वैद्यकासारख्या इतक्या तीव्र प्रसंगाची तिला सवय नव्हती. तिचे ओठ पांढरे पडले. तिला थेट बाहेर काढण्यात आलं. मला आत सोडा, ती ओरडली. मनोहर पाटील तिच्याकडे पाहत होता. तुम्ही बाहेर कसे आलात? तो विचारताच लीलाचा अपमानाची जाणीव झाली. मी कधीच अपयशी ठरले नव्हते. नाही, काव्यालाही जमणार नाही. ती वळून म्हणाली, हा पेशंट वाचणार नाही. खूप गंभीर आहे. तयारी ठेवा. ती गेल्यावर दोघे पुरुष एकमेकांकडे पाहत राहिले. मनोहर पाटील हळूच म्हणाला, काहीच करता येणार नाही. मी आधीच सांगितलं होतं. लवकर कारवाई करायला हवी होती. तो रुद्रकडे वळला. रुद्र, आता पुढची व्यवस्था तू पहा. बाहेरच्या लोकांना मी हाताळतो. आत काव्या आणि डॉक्टर जीवावर बेतलेली लढाई लढत होते. पाटील साहेब, मी इथे कालपासून आहे. परिस्थिती तुमच्यापेक्षा मला जास्त समजली आहे. रुद्र शांत पण ठाम आवाजात बोलत होता. हे लोक धोकादायक आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. मी तुम्हाला पुढे कसं जाऊ देऊ? तो क्षणभर थांबला. मग पुढे म्हणाला, काळजी करू नका. ऑपरेशन सुरू असतानाच माझे लोक त्यांच्याशी बोलायला गेले आहेत. तोपर्यंत कदाचित काहीतरी तोडगा निघालाही असेल. मनोहर पाटीलने डोळे बारीक केले. तेवढ्यात त्याला जाणवलं, माधव कुठेच दिसत नव्हता. म्हणजे वाद चालू असतानाच रुद्रने त्याला आदेश देऊन पाठवून दिलं असावं. बरं, फारच शहाणा झालास रे तू. मनोहर पाटील हसत म्हणाला, ठीक आहे. माझे लोकही येत आहेत. अतिरिक्त माणसं, मदत. तो थोडा थांबला. आवाज जड झाला. जर चर्चा फसली तर बळाचा वापर करून या लोकांना हुसकावून लावावं लागेल. रुद्रच्या हृदयाचा ठोका चुकला. मदत म्हणजे काय आणि बळाचा वापर म्हणजे काय हे त्याला चांगलंच माहीत होतं. म्हणजे सरळ हिंसा. पोलीस, माणसं, लाठ्या आणि मीडिया हे सगळं बाहेर गेलं तर पाटील समूह आणि गायकवाड कुटुंब दोघांचीही बदनामी होणार होती. शेवटचा पर्याय म्हणूनच असा मार्ग वापरायला हवा. पण आता एक माणूस मेला होता किंवा सगळ्यांना तसं वाटत होतं. फक्त शब्दांनी परिस्थिती शांत होईल का? तरीही तो माणूस अजून मेला नव्हता आणि मनोहर पाटीलने आधीच आपले लोक मागे हटवले होते. म्हणजे हे सगळं त्याने आधीच डोक्यात आखून ठेवलं होतं. मोठा कोल्हा आणि लहान कोल्हा दोघे एकमेकांकडे पाहत होते. कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं.
डॉक्टर बाहेर आले, संपूर्ण अंग घामाने भिजलेलं. डॉक्टर, तुमच्या मेहनतीबद्दल धन्यवाद. मनोहर पाटील लगेच म्हणाला. जरी पेशंट वाचला नसला तरी तुम्हाला योग्य मोबदला दिला जाईल. इथे येऊन मदत केल्याबद्दल आभार. डॉक्टर चकित झाले. काय? पेशंट वाचला नाही म्हणजे काय? तो जिवंत आहे. सगळे हादरले. काव्याने रक्तस्राव थांबवला आहे. आता रक्त वाहत नाहीये. काय? लीलाच्या तोंडातून शब्द फुटले. मनोहर पाटील आणि रुद्र एकमेकांकडे पाहून लगेच आत गेले. तपासणी अहवाल समोर होते. रक्तस्राव तात्पुरता थांबला होता. स्थिती हळूहळू सुधारत होती. जर पुन्हा रक्तस्राव झाला नाही तर जखम आपोआप भरून येईल. पेशंट सध्या स्थिर होता. मनोहर पाटीलला विश्वासच बसत नव्हता. काव्य हे करू शकते? त्याने डॉक्टरला बाजूला बोलावलं आणि सविस्तर चौकशी केली. डॉक्टर म्हणाले, ती इथे कधी काळी इंटर्न होती. तिचं मूल आजारी पडलं होतं तेव्हा ती उपचारासाठी आली होती. तेव्हा एका वयोवृद्ध डॉक्टरांनी तिची चिकाटी पाहिली आणि तिला सगळं शिकवलं. तो डॉक्टर पक्षघातग्रस्त झाल्यावर ती त्याची वर्षभर सेवा करत होती. त्यांनी तिला शिक्षा म्हणून स्वीकारलं. नंतर मेडिकल सर्टिफिकेटसाठी ती इंटर्नशिप करत होती, पण कायमची नोकरी तिने नाकारली. मनोहर पाटील काही क्षण विचारात गेला. त्याने सिगारेट विझवली. ज्योती, तुझ्या मुलीत हा गुण आहे बरं, तो पुटपुटला. त्याला अचानक आठवलं, ज्योती ही कधी काळी अशीच हट्टी जिद्दी होती. किमान त्या निकम्या माणसासारखी संपूर्ण नाहीये, पण तरीही ती त्याच निकम्याची मुलगी आहे. काव्या आपलं काम आटोपून बाहेर आली. समोर रुद्र उभा होता. तीव्र नजरेने तिच्याकडे पाहत काव्या हसत पुढे आली. रुद्र सर, पेशंट जिवंत आहे. आता चर्चा सोपी जाईल ना? ती थोडी थांबली. हा आजार त्याला आधीपासून होता. आजची घटना फक्त ट्रिगर ठरली आणि मी तपास केला. त्या माणसाचा मुलगा आर्किटेक्चरल डिझाईन शिकतोय. तिथून सुरुवात करू शकतो. रुद्रचे डोळे अरुंद झाले. मला आठवण करून द्यायची गरज नाही. काव्याला समजलं, तो आधीच सगळं जाणून होता. तू इथे काहीतरी मागायला आलीयस, ते थेट सांग, तो म्हणाला. काव्याने खोल श्वास घेतला. मला फक्त हा प्रोजेक्ट नीट पूर्ण करायचा आहे आणि थोड्या कामासाठी तुमच्याशी शांततेने काम करायचं आहे. रुद्र हसला. इतकंच? हो. पैसे का नाही मागत? कंपनी सोड, परदेशात जा, पुणे सिटी सोडून दे. काव्याचा आवाज ठाम झाला. नाही, ही फक्त माझी कंपनी नाही. तो अजून काही बोलणार तेवढ्यात लीला मागून आली. रुद्र, सगळं आटोपलं का? तुमचे औषध घ्यायची वेळ झाली. काव्या म्हणाली. मग मी निघते. ती वळली आणि रुद्रने अचानक तिची मनगट पकडली. काव्या दचकल्याच. त्याने तिची बोट उघडली. सगळी बोट कट टोचणीने भरलेली. तो भुवया कुरकुरत म्हणाला, हे काय आहे? काही नाही. थोडे ओरखले. काव्या खाली पाहत म्हणाली. मी विचारतोय. त्याचा आवाज कठोर झाला. काव्या हळूच बोलली. ऑपरेशनमध्ये वेळ नव्हता. हात वाचवायला काही नव्हतं. डोक्यावर खूप कडक भाग होते म्हणून हातांनीच दाब द्यावा लागला. सुईचे टोक जवळजवळ बोट भेटत होते तेव्हा वेदना जाणवल्या नव्हत्या. आता मात्र त्याच्या दाबामुळे हलकसं दुखायला लागलं. रुद्रची भुवई आणखी घट्ट झाली. तो काही न बोलता तिला कारकडे ओढत नेला. फर्स्ट एड बॉक्स उघडला. कापसाने औषध लावू लागला. काव्या त्याचं प्रोफाईल पाहत होती. तो थकलेला वाटत होता. थोडा कृश, औषधी आहार, सुंदर स्त्री जवळ असूनही हा वजन कमी का करतोय? तेवढ्यात त्याचा हात जरा जड झाला. काव्या ओरडली, आज तू परत जा. तो म्हणाला, इथे तुझी गरज नाही. मग तुमचं वचन? काव्याने विचारलं.
हो, पण लक्षात ठेव, मनोहर पाटील सोपा माणूस नाही. या प्रोजेक्टमध्ये राहणं तुझ्यासाठी धोकादायक ठरू शकतं. काव्या गोंधळली. तो मला सावध करतोय. ती काही बोलणार तेवढ्यात तो गाडीबाहेर उतरला. रात्री काव्या हॉटेलमध्ये परतली. सामान आवरायला लागली. पण रस्त्यावर चालताना तिला अचानक आठवलं, अरे देवा, मी त्याला सांगितलंच नाही. आधी रावसाहेब शुद्धीवर येताना एकच शब्द पुटपुटला होता, दरवाजे उघडा. तेव्हा काव्याला कळलं नव्हतं. पण आता धुवाधार पाऊस. हे लोक धरणाचे दरवाजे उघडणार आहेत. जर पाणी सोडलं, संपूर्ण कन्स्ट्रक्शन साईट बुडेल. मोठं नुकसान होईल आणि कामगार अजून तिथे असतील तर. विचार न करता काव्याने बॅग खाली टाकली आणि वेड्यासारखी धावू लागली.